बातमी कोल्हापूरमधून करवीर निवासिनी महालक्ष्मीचा प्रसाद कळंबा जेलमधील कैद्यांकडून करून घेण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। कैद्यांकडून अशा प्रकारे प्रसाद तयार करून घेण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे। ज्या हॉलमध्ये लाडू तयार करण्यासाठी यंत्रणा सुरू केली गेलेली आहे त्याच हॉलचं उद्घाटन पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आलं। कारागृहामधून दररोज 3000 प्रसादाचे लाडू तयार केले जाणार आहेत। कैद्यांकडून लाडू तयार करून घेण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध डावलून कैद्यांकडूनच प्रसाद तयार करून घेण्यास आता सुरुवात झाली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा जो प्रसाद आहे लाडू, हे लाडू बनवण्याचं काम कोल्हापुरातल्या कळंबा जेलच्या बंदीजनांना देण्यात आलेलं आहे। आजपासून हे काम सुरू झालेलं आहे। ते काम कळंबा जेलमध्ये सुरू झालाय। आपण हा जो परिसर बघतो हा कळंबा जेलमध्ये चा हा जो हॉल आहे, इथं आज उद्घाटन झालेलं आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मी लाडू प्रसाद विभाग असं याला नाव देण्यात आलेलं आहे। या हॉलचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे आणि तुम्ही हा जो परिसर बघताय, या परिसरामध्ये हे जे बंदीजन आहेत हे अशा पद्धतीनं साधारण या 3 चुली आहेत। या 3 चुलींवर या ठिकाणी लाडू बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। इथं 2 विभाग आहेत, एक पुरुष बंदीजन विभाग आणि दुसरा महिला बंदीजन विभाग। आता आपण आहोत हे महिला बंदीजन विभागामध्ये। इथं तयार झालेले जे लाडू आहेत हे लाडू वळण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे। साधारण एक 150 ते 200 या ज्या महिला आहेत हे या सर्व काम लाडू वळण्याचं काम आणि पॅकिंग करण्याचं काम सध्या या ठिकाणी केलं जात आहे। लाडू वळल्यानंतर इथं माप आहे, साधारण किती वजनाचा लाडू आहे त्याचं वजन बघितलं जातं। त्यानंतर हे जे लाडू तयार झाल्यानंतर अतिशय व्यवस्थित पद्धतीनं हे या परिसरामध्ये त्याचं पॅकिंग होतं। आपण हा संपूर्ण परिसर बघितला तर हा हायजेनिक हे प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे। कुठल्याही पद्धतीचा हातांचा स्पर्श या लाडूंना होत नाही, इतकी काळजी या परिसरामध्ये खरं तर घेण्यात आलेली आहे। एका बाजूनं हे जे काम आहे हे काम करण्यात या सर्व बंदीजनांना आनंद होतोय, कारण अशा पद्धतीचं काम देवीच्या प्रसादाचा लाडू तयार करण्याचं काम त्यांना मिळालेलं आहे। हाच एक आनंदाचा क्षण त्यांच्यासाठी आहे आणि जे प्रायश्चित करतायत त्यामध्ये आपला थोडं का होईना आपला देवीसाठी सेवेसाठी हातभार लागेल अशी त्यांची भावना आहे। या प्रयोगाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।